ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चला, पाठीमागच्या पाठामध्ये आपण चर्त्व नावाची संधी पाहिली होती. संधी अगदी सोपी आहे. कठोर व्यंजनाच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं तर मृदू व्यंजनाच्या ऐवजी नाही, मृदू व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आल्यानंतर मृदू व्यंजन सुद्धा कठोर बनून जातं. ठीक आहे. किंवा पहिल्या 4 कॉलम मधील कुठल्याही अक्षराच्या पुढे बघा, पहिल्या 4 कॉलम मधील कुठल्याही अक्षराच्या पुढे जर कठोर व्यंजन आलं म्हणजे क ख पहिला दुसरा आणि श श स जर आलं तर पहिल्या अक्षराच्या ऐवजी काय होणार? क च ट त प हे होणार आहेत. मग कुठल्याही 4 कॉलम मधलं कुठलाही वर्ण अक्षर येऊ द्या होणार. आपण ही संधी पाहिलेल्या संधीचं नाव आहे चर्त्व. याच्या आधी जी पाहिली होती कुठल्याही अक्षराच्या जागी तिसरं वर्ण होतं ती जस्त्व. मग सोपं आपण कसं लक्षात ठेवलं? कठोरच्या पुढे मृदू आलं, कठोरच्या पुढे मृदू आलं तर कठोर सुद्धा मृदू होऊन जातं. मृदूच्या पुढे कठोर आलं तर मृदू सुद्धा काय होऊन जातं? कठोर होऊन जातं. असं आपण शॉर्टकट लक्षात ठेवलेलं आहे. पूर्ण नियम आपल्याला सांगितलेला आहे. मग आता आपण सेव जो धातू आहे तो सेव धातू विधिलिंग लकारामध्ये पाहूया. कारण की या पाठामध्ये काय येणार आहे? विधिलिंग लकारामध्ये धातू असणार आहे. एकच पाहूया आणि त्याच्यानंतर एक आपण सोडूया. सगळे आपण पाहणार नाहीयेत. आणि या पाठामध्ये सुद्धा नवीन धातू काय त्यांनी दिलेले नाही आहेत. बघा कसं चालतो लक्षात घ्या. सेवेत अर्थ काय होईल विधिलिंगचा? करायला पाहिजे अशा अर्थामध्ये. रामः सेवेत, रामाने सेवा करायला पाहिजे. सेवेयाताम आणि सेवेरन. बघा, सेवेथाः, सेवेयाथाम. काय करायचं आता? हे भरपूर धातू होणार आहेत. मग सगळंच लक्षात ठेवण्याऐवजी थोडे थोडेसे जे भेद आहेत ते लक्षात ठेवायचे. मग आता कधी कधी सेवेथाम होतं. मग विधिलिंग लकार असल्यानंतर काय होतं? सेवेयाथाम, या त्याच्यामध्ये येतो. असं आपण थोडं थोडं लक्षात ठेवायचंय. सेवेध्वम, पुढे सेवेय, मी सेवा करायला पाहिजे. सेवेवही, आम्ही दोघांनी सेवा करायला पाहिजे. सेवेमही, आम्ही सगळ्यांनी सेवा करायला पाहिजे. मग आता हा सेव धातू आहे. तसाच कसं कुठला धातू चालणार? आपल्याला जे माहिती आहे ते. मग बघा, प्रकाशते एक चालू आहे आपण तुमच्यासाठी. प्रकाशेत काय होणार? प्रकाश धातू आहे. काश काशते म्हणजे चमकणे. प्रकाशेत. बघा, प्रकाशेयाताम, प्रकाशेयाताम. फास्ट केलं की त्याला स्पीड नाही सहन होत. सेवेयाताम, मग ह्याचं कसं होणार? प्रकाशेयाताम.
सेवेरन, प्रकाशेरन. बघा, सेवेथाहा, प्रकाशेथाहा. कारण की प्रकाश धातू आहे. मग जसं इकडं सेवच झालं सेवेथाहा, प्रकाशाचं काय होणार? प्रकाशेथाहा. म्हणजे तू चमकायला पाहिजे. त्वम प्रकाशेथाहा असं म्हणणार. शक्यतो हे वापर जास्त होत नाहीत, पण कुठे कुठे होऊ शकतात. म्हणून 10 लकार लक्षात ठेवायच्या ऐवजी आपण किती ठेवतोय? फक्त 5 लकार. आणि त्या 5 लकारांना काय नाव दिलेलं आहे? सार्वधातुक लकार असं म्हणतात. सार्वधातुक लकार म्हणजे 5. लट, लृट, लोट, लंग, विधिलिंग. याच्यामध्ये संपूर्ण आपलं काम चालून जातं. वेद शिकायचे असतील, समजायचे असतील तर अजून काही जे लकार आहेत, लिट वगैरे, ते लक्षात घ्यावे लागतात. प्रकाशेयाताम, प्रकाशेध्वम, प्रकाशेध्वम. पुढे काय होणार? प्रकाशेय. इथे प्रकाशेवही. आणि इकडे प्रकाशेमही. मही. मग आता प्रकाश हा शब्द आहे सर, तुम्ही त्याला धातूसारखा चालवला नाही. कास, काश, कासते हा धातू आहे. आणि प्र हा उपसर्ग आहे. मग प्रकाश धातूपासूनच प्रकाश शब्द आलेला आहे. ठीक आहे, प्रकाश म्हणजे उजेड. तर अशा प्रकारे आता याच्यामध्ये जास्त वेळ नको घालवायला. सेवेत, सेवेयाताम, सेवेरन, सेवेथाः, सेवेयाथाम, सेवेध्वम, सेवेय, सेवेवहि, सेवेमहि. एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक लक्षात ठेवल्यानंतर त्याच्यासारखे काय आपण बाकीचे शब्द चालवणार आहोत. चला, मग आता या पाठामध्ये आपण प्रवेश करूया. बघा, त्रिवर्ग. आता या पाठामध्ये जे जे त्यांनी शब्द दिलेले आहेत त्यांचा अभ्यास करूया. त्रिवर्ग, ज्ञानेश्वर माऊलींनी हा शब्द वापरलेला आहे. त्रिवर्ग शब्दाचा अर्थ आहे धर्म, अर्थ आणि काम. ओके, माऊली असं कुठेतरी म्हटलेले आहेत की सांडोनी त्रिवर्गू, म्हणजे तिन्ही वर्गांचा त्याग करून जो मोक्षाची इच्छा करतो तोच मोक्षाचा अधिकारी आहे. मग त्रिवर्ग म्हणजे काय? धर्म, अर्थ, काम, मोक्ष नाही. बघा पुढे, त्र्यंबकम, त्र्यंबकम. आता जवळजवळ अख्खा भारत नाही, अख्खा देश त्याला त्र्यंबकम म्हणतात. हिंदीवाले वेगवेगळं काय काय म्हणतात सर, तर त्याचा अर्थ उच्चार कसा आहे? त्र्यंबकम यजामहे. त्र्यंबकम. काही लोक त्रियंबकम म्हणतात, तर त्याचा उच्चार हाच योग्य आहे, त्र्यंबकम. त्र्य, त्र्य, त्र आणि य, नॉट त्र्यंबकम. वेगवेगळे उच्चार म्हणतात. तुम्ही जर जास्तीत जास्त व्ह्यू भेटलेले जरी जरी मंत्र ऐकला तुम्ही, तर तुम्हाला कळून जाईल की ते चुकीचं म्हणतायत. तर त्र्यंबकम यजामहे. त्र्यंबक म्हणजे काय? भगवान शिव. त्र्यंबकम याचा अर्थ ज्याला 3 डोळे आहेत असा अर्थ होतो त्याचा, त्या मंत्रामध्ये. जो मंत्र आपण म्हणतो महामृत्युंजय मंत्र, अतिशय महत्वाचा मंत्र आहे तो. त्या याच्यामध्ये तिसरा डोळा. मग तिसरा डोळा म्हणजे असा, जसं मी गंध लावला असा तिसरा डोळा आहे का भगवान शंकराला? तर तिसरा डोळा याचा अर्थ की जे 2 डोळे पाहू शकत नाही. ऐका, मस्त आहे. जे 2 डोळे पाहू शकत नाही त्याच्या पलीकडचंही पाहणारा जो नेत्र आहे त्याला तिसरा डोळा म्हणतात. तिसरा डोळा म्हणजे ज्ञान नेत्र. मग सर कथा आहेत अशा की तिसरा डोळा भगवान शंकरांनी उघडला आणि कामाचा नाश झाला वगैरे, तर त्या कथा सुद्धा आपल्याला काहीतरी सुचवण्यासाठी आहेत.
मग सर असं झालं असेल का नसेल झालं? झालंय असं. त्या झालेल्या कथेमधून आपल्याला काहीतरी सुचवायचंय. आपलं मन ते कसं चुकीचं आहे याच्याकडे लय धाव घेतं. है ना, हे असं झालं असेल का वगैरे असे विचार. सगळं झालेलं आहे. मग आता का नाही होत? आता पण होईल. तुम्ही कामाचा अवतार घ्या. भगवान शंकर त्यांचा अवतार घेऊन तिसरा डोळा उघडतील. ठीक आहे. त्र्यंबकम, 3 डोळे म्हणजे तिसरा डोळा जो हे 2 डोळे पाहू शकत नाही त्याच्या पलीकडचं पाहतो. नामरूपाच्या पलीकडचं जो पाहतो तो तिसरा डोळा ज्ञान नेत्र असं म्हणू शकतात. बर, त्रिपुरारी. त्रिपुरारी म्हणजे त्या राक्षसाचा वध करणारे भगवान शिव. त्रिपुरासुर ऐसा कोपे. त्रिपथगा. त्रिपथगा. त्रिपथगा शब्दाचा अर्थ आहे गंगा. आता हा धडा 3 आणि 3 संबंधी वाच्य असणाऱ्या शब्दांसाठी आलेला आहे, म्हणून ह्याच्यामध्ये सगळे त्रिचा उपयोग येणार आहे. त्रिवेणी म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचं काय संगम स्थान. गंगा, यमुना आणि सरस्वती सुद्धा त्रिवेणी म्हणजे यांचं संगम स्थान. संगम स्थान. देन पुढे म्हणतात त्रिभुवन. त्रिभुवनम नपुंसकलिंग शब्द आहे म्हणून म आला शेवटी. त्रिभुवनम म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. स्वर्ग वर, पृथ्वी मधी आणि पाताळ खाली. मग असं काय आहे का की वर म्हणजे एकदम वर आहे? वर शब्दाचा अर्थ जे अतिशय सूक्ष्म आहे असा घ्यायचा अर्थ. वर शब्दाचा अर्थ म्हणजे हा इथे स्वर्ग, इथे पृथ्वी आणि इथे स्वर्ग आणि खाली पाताळ असा नाही घ्यायचा अर्थ. ठीक आहे. मग सर त्यांनी ते 7 जे लेयर सांगितलेले आहेत सगळ्यांचा संबंध लावता येतो भरपूर काही शिकल्यानंतर. सध्या आपल्याला त्रिभुवन म्हणजे काय? स्वर्ग, मृत्यू, पाताळ. मग स्वर्ग वरती, वरती म्हणजे तो सूक्ष्म आहे आणि पाताळ म्हणजे सूक्ष्म आहे, तो काय आपल्याला खाली असं दिसत नाही. मृत्यू का म्हणतात? तर या जगामध्ये सगळं काही मरतं, मर्क आहे, सगळ्याला नाश आहे म्हणून याला काय म्हणतात? मृत्यू लोक. बर, ठीक आहे. मग हे शब्द आहेत त्रिवर्ग पुल्लिंग, त्र्यंबकम त्र्यंबक पुल्लिंग शब्द आहे हा. त्रिपुरारी ही इकारांत शब्द आहे, त्याचा अर्थ तो त्रिपथगा, त्रिवेणी, गंगा यमुना संगम स्थान. त्रिवेणी म्हणजे 3 नद्या का नाही, यांनी 2च दिलेले आहेत. त्रिभुवनम म्हणजे 3 लोक. बर, अशा प्रकारे हे आपण पाहिलेलं आहे. आपण त्रिशब्द पाहिला होता का? आय थिंक हो. त्रयः. हा, हो नाही म्हणा. हो. हा, त्रिशब्द आपण पाहिलेला आहे. सुरुवात ठीक केली आहे. होती. हा, वाक्य पण पाहिले होते. हो. येस. पाहिली नाही. होती सर. नाही. पाहिली होती. हा, 3 शब्दाचे पुल्लिंगातले त्रयः त्रयः, नपुंसकलिंगातले त्रीणी त्रीणी त्रय आणि हा ते बालका खेलंती वगैरे. संख्या हा विशेषण मध्ये. संख्या हा विशेषण मध्ये. येस, बरोबर. हा. तेच आहे ते. येस. ओके, पाहिलेले आपण. पुढे असे काही शब्द आहेत की जे कायम बहुवचनामध्ये चालतात. त्यांची यादी आपल्या पुढे येते आता. दार. मग हे सगळे शब्द तुम्ही काय करू शकता? अष्टाध्यायी.com वरती चेक करू शकता. दार शब्दाचा अर्थ आहे स्त्री आणि या दार शब्दावरून काय बनलेला आहे शब्द? दारा. धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून. अक्षत. अक्षत शब्दाचा अर्थ आहे अक्षता, चावल. ठीक आहे. तांदूळ म्हणूया आपण मराठीत, तांदूळ. ठीक आहे. हा अक्षत शब्द सुद्धा नित्य बहुवचनामध्ये चालतो. लाज या शब्दाचा अर्थ आहे खिळा.
आपण जो खिळा असतो ना आपला मराठीमध्ये, खिळा बांधकामासाठी वगैरे वापरतात तो. लाज हा सुद्धा काय शब्द आहे? पहिला आपण सगळे शब्द बघूया आणि नंतर ते सगळे बहुवचनात चालतात. शक्यतो, प्रायः, बहुवचन में ही चलते हैं, इनके रूप पुल्लिंग में. त्याचा नियम आधी नंतर पाहूया, आधी शब्द आपण बघूया. असू, असू शब्दाचा अर्थ आहे प्राण. असू, मग असुहू, प्राण, किंवा मग असूच घेऊया आपण, त्यांनी असूच दिलेला आहे. नंतर पुढे शब्द आहे प्राण. प्राण, हा. मग दार, अक्षत, लाज, असू, प्राण. प्राण शब्दाचा अर्थ प्राणच, जीवन, लाईफ. मग हे शब्द काय, यांचे रूप काय होतात? आता इथे लिहितो नियम, पुल्लिंगामध्ये चालतात. पुल्लिंगामध्ये आणि काय, बहुवचनात चालतात. पुल्लिंग व बहुवचनामध्ये, हा नियम आहे. कारण की आता त्रिशब्द येतोय, म्हणून काय, त्रिशब्द त्याच्याबरोबर बहुवचनाचे आपल्याला आता ते नियम सांगायला लागलेले आहेत. मग दार, स्त्री, दार, अक्षत, लाज, असू आणि प्राण, हे जे शब्द आहेत, हे शब्द काय पुल्लिंगामध्ये असतात आणि नित्य बहुवचनामध्ये असतात. बर, मग आता आपण, तुम्हाला अष्टाध्यायी.com वरती तुम्हाला माहिती आहे, बघा आपण एक शब्द पाहूया, दार. मग आता शब्द आहे म्हटल्यानंतर कुठे जायचं? शब्द पाठामध्ये जायचं. दार, दार, बघा आला, नित्य बहुवचनामध्ये चालतो. मग असं का? तर त्याचं काचं उत्तर नाही सांगता येत. नियम आहे तो, किंवा आपल्या संस्कृत शास्त्रामध्ये तो बहुवचनामध्येच आढळला गेला पाणिनी महर्षींना, म्हणून त्यांनी नियम काय बनवला की हा बहुवचनातच चालतो. ठीक आहे. दारा शब्द आहे अकारांत पुल्लिंग, पण त्याचा अर्थ काय आहे? पत्नी. ठीक आहे, आपण दुसरा शब्द पाहूया, अक्षत शब्द. अक्षत, बघा नित्य बहुवचनांत, अक्षताः, अक्षतान, अक्षतैहि. तसं पूजा करताना म्हणतात अक्षतैहि पूजयामी, मी अक्षतांनी काय भगवंताचं पूजन करतो. तदंतरम कुमकुमम समर्पयामी, असं बोलतात. ठीक आहे. मग एवढे शब्द आहेत का ज्यांचं कायम पुल्लिंगामध्ये आणि बहुवचनच होतं? तर आता त्याला सोडून आपल्याला असे अनेक शब्द सांगतात. मग आम्हाला याचं तुम्ही बहुवचन सांगितलंच नाहीये. बरं ठीक आहे. दार शब्दाचं बहुवचन काय होणार आहे? दाराः. अक्षर शब्दाचं बहुवचन नित्य अक्षताः. लाज शब्दाचं लाजाः. असू शब्दाचं गुरुः गुरु गुरवः. असुहु असू असवः. आणि प्राणाः. मग हे काय झाले? बहुवचनांमध्ये झाले. मग आता असे काही शब्द आहेत जे स्त्रीलिंगामध्ये आहेत आणि कायम बहुवचनात चालतात, त्यांची आपल्याला यादी देतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला शब्द देतात ते अप, किंवा जर आपण वर पाहिलं तर वर्षा. वर्षाचा अर्थ काय आहे? पाऊस. आणि पाऊस काय एक थेंब पडतो का, किंवा एक धार पडते का? नाही. मग हा वर्षा जो शब्द आहे तो काय आहे? नित्य बहुवचनामध्ये आहे आणि स्त्रीलिंगामध्ये आहे. सिकता, सिकता शब्दाचा अर्थ होतो वाळू. 9वीच्या CBSEच्या पुस्तकामध्ये एक धडा आहे, सिकता सेतुः, वाळूचा सेतू, वाळूचा ब्रिज. छान धडा आहे, वाळू. मग पुढे आहे समा. समा शब्दाचा अर्थ होतो वर्ष. वर्ष. अप शब्दाचा अर्थ होतो पाणी. अप म्हणजे जल. ठीक आहे. मग हा अप शब्द सुद्धा काय नित्य बहुवचन चालणार. बरं, पुढे आहे अप्सरस. अप्सरस.
अप्सरस शब्दाचा अर्थ होतो अप्सरा, स्वर्गामध्ये नाचणाऱ्या स्त्रिया. महान महान स्त्रिया, नॉर्मल नाही. जसं तिलोत्तमा, देन रंभा, मेनका, उर्वशी अशी त्यांची काय नावं आहेत, शास्त्रामध्ये आलेली आहेत. पण आपल्या मराठीमध्ये त्या रंभेला काय केलेलं आहे, त्या रंभेचं नाव खराब करून टाकले. पण ती रंभा खूप सुंदर असं म्हणतात, खूप सुंदर आणि अ, नृत्य करणारी स्त्री आहे. सुमनस शब्दाचा अर्थ होतो फूल. मग हा सुमनस शब्द सुद्धा काय, सुमनस हा शब्द सुद्धा काय नित्य बहुवचनामध्ये चालतो. सुमनस फूल. मग हे जे शब्द आहेत, सुमनस अजून काय आहे का, अप्सरस नाही. हे जे शब्द आहेत हे सगळे कायम स्त्रीलिंगामध्ये आणि बहुवचनामध्ये चालणार. स्त्रीलिंगामध्ये आणि बहुवचनामध्ये चालणार. मग याचं बहुवचन काय आम्हाला सांगाल का? तर त्यांनी याचे बहुवचन जे आपल्याला, आता वर्षाचं बहुवचन आपल्याला माहिती काय, वर्ष आहे. कारण की सीता, सीता हा. सिकताचं काय आहे, सिकता हा, कारण की नॉर्मल शब्द आहे. समाचं समाहा. मग अप हा शब्द आपल्याला माहिती नाहीये, म्हणजे माहिती नाही म्हणजे तो वेगळा चालतो. मग त्याचं बहुवचन काय होतं, आपह किंवा अपह असं दोन्ही होतं. म्हणून कंसामध्ये त्याला लिहितो आपह आणि अपह असं दोन्ही प्रकारे त्याचं बहुवचन होतं. म्हणून तसं लिहिलं आपण. अप्सरस, अप्सरसह याचं बहुवचन कसं होणार, अप्सरसह. मग अप्सरसा हा का नाही होणार, कारण की शब्द हा सकारांत आहे. ठीक आहे, वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या पद्धतीने चालतात. अप्सरसह. ठीक आहे. मग वर्षाः, सिकताः, समाः, सुमनसः, अप्सर हे सगळे शब्द काय होतात, नित्य बहुवचनामध्ये चालतात. मग एखादा आपण पाहूया अष्टाध्यायी.com वरती अप्सरस शब्द जो आता आपण पाहिला, अष्टाध्यायी.com. बघा, तुम्ही आता हळूहळू हे वापरायला शिका. शब्दपाठात जायचं, अप्सरस. बघा, सकारांत स्त्रीलिंग शब्द नित्य बहुवचनांतः, अप्सरसः, अप्सरसः पूर्ण शब्द. मग हे बहुवचनामध्ये आपल्याला ते सांगतात. मग आता काय राहिलं, आता थोडे एक दोन नियम राहिलेले आहेत. मग आपण धडा वाक्य लिहिण्यासाठी समर्थ होऊ. म्हणजे काही शब्द पुल्लिंगामध्ये बहुवचनांत आहेत, काही शब्द स्त्रीलिंगामध्ये आहेत, बहुवचनांत आहेत. पुढे काय नियम सांगतात, आता एक दोन तीनच नियम आहेत, संपतील आपले. पहिला असं म्हणतात की ज्यावेळी आपल्याला एखाद्याला आदर द्यायचा असेल, आदर, ठीक आहे, आदर द्यायचा असेल तर आपण त्या ठिकाणी बहुवचन वापरतो. आदर प्रकट करण्यासाठी, बघा, आदर प्रकट करण्यासाठी काय करतो आपण, बहुवचन वापरतो. मग आता बहुवचनाचे नियम आपल्याला सांगतात. जसं गुरु, मग गुरु हो एकच शब्द, मग आपण गुरु वापरू शकतो, तर ते म्हणतात नाही, गुरवः आ गुरवः पूज्याः. म्हणजे गुरु काय आहेत, पूज्य आहेत. मग आता गुरु एकच होते, मग तरी बहुवचन का वापरलं, आदर प्रगट करण्यासाठी बहुवचन वापरतात. हा नियम आहे. आदरार्थे बहुवचनम हे सूत्र आहे, त्यांनी ते कंसामध्ये दिलेलं आहे. मग बघा, दुसरं सांगतात ते अहम आणि वयम. अहम आणि आवाम. अहम म्हणजे मी, आवाम म्हणजे आम्ही दोघं. याच्या ऐवजी जर कोणी विशिष्ट म्हणजे एक मोठा वक्ता असेल, एक विशिष्ट माणूस असेल, म्हणजे सर्वसाधारण नाही, ठीक आहे,
सर्वसाधारण माणूस तो नसेल तर अहम आणि आवामच्या ऐवजी आपण विशिष्ट पुरुष असल्यामुळे असं म्हणूया त्याला आपण. पुरुषामध्ये स्त्री सुद्धा आली. विशिष्ट पुरुष किंवा स्त्री असल्यामुळे काय होतं, आपण अहम आवाम वापरायच्या ऐवजी वयम वापरतो. हे आपण मराठीत पण करतो. जे राजे वगैरे होते बघा, जसं छत्रपती शिवाजी महाराज, आम्हास हे मान्य नाही. आता आम्हास म्हणजे किती लोक आहेत? छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. पण ते मला हे मान्य नाही असं एकेरी प्रयोग करायच्या ऐवजी आम्हास हे मान्य नाही. तुकाराम महाराज पण काय म्हणतात, आम्हा घरी दन शब्दांचीच रत्ने. आम्हा घरी म्हणजे त्यांच्या एकटेच्याच घरी ते आम्हा म्हणतात. आम्ही येणार नाही. आता हे नाटक वगैरे किंवा जुन्या काळी असं वापरायचे. मग ते म्हणतात, जर विशिष्ट पुरुष असेल, वक्ता असेल, व्यक्ती असेल तर आपण काय वयमचाच प्रयोग करणार आहे. दुसरा नियम. तिसरा ते सांगतात, जातीवाचक जे शब्द असतात, जातीवाचक म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट वस्तू व्यक्तींचा समूह म्हणजे जातीवाचक. बघा, जातीवाचक. हे जातीवाचक ज्यावेळी शब्द असतील, त्या जातीवाचक शब्दांमध्ये काय एकवचन पण होतं आणि बहुवचन पण होतं. पहिला जातीवाचक म्हणजे काय समजून घ्या. जातीवाचक म्हणजे एका शब्दामध्ये काय अनेक गोष्टी असतात. जसं मी झाड म्हटलं, मग झाड काय, ही एक जात झाली. त्या झाडामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारची झाडं, आंब्याची, चिक्कूची, पेरूची, वेगवेगळी झाडं. तसं मी जर म्हटलं शिक्षक, मग शिक्षक हा काय जातीवाचक शब्द. त्या शिक्षकामध्ये संस्कृत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या सगळ्यांचे शिक्षक, मॅथमॅटिक्स, सायन्स. मग जाती म्हणजे काय, एक शब्द असतो तो, पण त्याच्यामध्ये समूहाचा काय समूहाला समाविष्ट केलं जातं. किंवा एका जातीमध्ये वेगवेगळे प्रकारचे व्यक्ती, वस्तू असतात. जसं मोबाईल, मोबाईल ही सुद्धा काय आहे, एक जात, हा एक जातीवाचक शब्द आहे. मोबाईल मग सॅमसंग, आयफोन, मोटोरोला, नोकिया, वेगवेगळे, रेडमी, वेगवेगळे. मग हे जातीवाचक शब्द असतील तर एक वचन किंवा बहुवचन दोघांचा प्रयोग केला जातो. मग आम्हाला सांगाल, जातीवाचक शब्द म्हणजे फक्त ब्राह्मण, क्षत्रिय असं नाही बरं का. वृक्ष हा सुद्धा जातीवाचक शब्द आहे. आपल्या डोक्यात ते ब्राह्मण, क्षत्रिय हे आपल्या डोक्यात असणारे जातीवाचक शब्द आहेत. किंवा चांभार, लोहार, सोनार. ठीक आहे, आपण ते असं नाही. तर जातीवाचक म्हणजे एका शब्दामध्ये अनेक समूह, व्यक्ती, वस्तू असतील त्याला जातीवाचक आपण असं म्हणतो. जसं ब्राह्मण पूज्य, किंवा आपण वृक्ष म्हटलं तरी पण चालतं, ब्राह्मण नको डायरेक्ट. वृक्ष पूज्य म्हणजे पूजा करण्यास योग्य असणारा वृक्ष. मग एक वचन पण होतं आणि वृक्षाहा पूज्याहा. जातीवाचक जे शब्द असतील त्याच्यामध्ये एक वचन सुद्धा होतं आणि बहुवचन सुद्धा होतं. शेवटचा नियम. मग आपण वाक्य पाहूया आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका पाहूया. जे देशवाचक शब्द असतात, देशवाचक शब्द, त्या देशवाचक शब्दामध्ये काय बहुवचन होतं, बहुवचन होतं. देश म्हणजे ठिकाण. देश म्हणजे असं भारत, पाकिस्तान असं नाही. देश म्हणजे एखादं ठिकाण. मग त्या ठिकाणी काय बहुवचनाचा प्रयोग होतो. मग समजा तुम्हाला महाराष्ट्रात जर सांगायचं असेल तर तुम्ही असं म्हणणार, अहम महाराष्ट्रे, असं नाही म्हणणार महाराष्ट्रे, तुम्ही म्हणणार अहम महाराष्ट्रेषु वसामी. महाराष्ट्र सुद्धा काय एक देश, देश म्हणजे एक ठिकाण असं म्हणूया आपण. देश म्हणजे या ठिकाणी कंट्री नाही. महाराष्ट्रेषु वसामी. आणि जर एखादं नगर असेल, नगर छोटस, किंवा देशम शब्द असेल तर त्या ठिकाणी एकवचन होईल. हा नियम आपण पुढच्या हाफ मध्ये पाहूया. नगर असेल छोटस
किंवा जर देश शब्द